लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे नंदिनी शारदाशी बोलत असते. ती शारदाला म्हणत असते, आई तू काळजी करू नको, आता फक्त 2 महिने बाकी आहेत. काव्याची एकदा डिलिव्हरी झाली ना की सगळं सत्य मी स्वतःच्या तोंडाने सगळ्यांना सांगेन. असं म्हटल्याबरोबर शारदा म्हणत असते, आर्या तुमच्या बाळाची नीट काळजी घेते ना आणि स्वतःची सुद्धा घेते ना गं. नंदिनी म्हणत असते, अगं हो घेते. आता शारदा म्हणत असते, मी तुला एक विचारू का नंदिनी, जीवा आणि तुझ्यामध्ये सगळं काही ठीक आहे ना. त्यावर नंदिनी म्हणत असते, असं का विचारतेस आई. त्यावर शारदा म्हणत असते, तुला चांगलंच माहीत आहे की मी हे का विचारते. हे बघ, प्रत्येक नात्यामध्ये एक मर्यादा असायला हवी. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते, हे बघ आई, जीवाकडनं तर काहीही नाही असं. त्यावर इकडनं शारदा म्हणत असते, मग आर्याकडनं आहे का. असं ऐकल्याबरोबर नंदिनीला हे आर्याचं सगळं वागणं इथे खटकलेलं सगळं तिला आठवत असतं. कशाप्रकारे तिने हातावर कीस घेतली होती, मी डब्बा घेऊन गेल्यानंतर कशाप्रकारे ती चिडचिड करते आणि जीवा असल्यावर तिला बरं वाटतं, हे सगळं काही तिने सांगितलेलं तिला आठवत असतं. तेव्हा इकडनं शारदा म्हणत असते, काय नंदिनी, मी तुला काय विचारते. त्यावर नंदिनी म्हणत असते, आई तू काळजी करू नको, आहे गं सगळं काही ठीक आहे, असं काहीही नाही. त्यावर इकडनं शारदा म्हणत असते, नंदिनी काही असलं ना तरी तू मनमोकळेपणाने मला सांग, मला काळजी वाटते गं तुमची म्हणून विचारते. नंदिनी म्हणत असते, हो आई तू काळजी करू नको, पण हे बघ ना, मी जसं तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकते, तुला भेटायला येऊ शकते, तसं आर्याला नाही ना गं करता येत. आर्या काल म्हणत होती की तिच्या आईने शिफ्टिंग केली आणि तिला तिची फार आठवण येत होती, पण मात्र तिला जाता येत नाही कारण की ती प्रेग्नेंट आहे. असं म्हटल्याबरोबर शारदा म्हणत असते, असं कसं होईल. अगं ती तर मनालीला गेली, कालच मी तिच्याशी 1 तास बोलत होते. आता हे शारदाचं बोलणं ऐकल्याबरोबर इकडे नंदिनीला तर धक्का बसलेला असतो. आता नंदिनीला ते आर्याचं सगळं बोलणं आठवतं. आई नावाचा टॅटू तिने कशामुळे काढलेला आहे ते सगळं सांगितलेलं. ती म्हटलेली असते की मी हॉस्पिटलला चालले होते तेव्हाच आईचा फोन आला, आई शिफ्टिंग करत होते तेव्हा माझ्या सगळ्या जुन्या वस्तू तिला भेटल्या होत्या आणि तिला फार आठवण येत होती. ती म्हणत होती की आरू भेटायला ये ना, पण मी म्हटलं कशी जाऊ मी, सांग ना नंदिनी, मी प्रेग्नेंट आहे, मी सांगू का तिला प्रेग्नेंट आहे आणि ती काय विचार करील. हे सगळं काही आर्याचं बोलणं तिला आठवत असतं. नंदिनी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, म्हणजे ही आर्या माझ्याशी काल खोटं बोलले, म्हणजे तिने तिच्या आईच्या आठवणीत आई नावाचा टॅटू काढलेलाच नाही असं ते नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा रम्याने वसूला सांगितलेलं असतं त्या टॅटूबद्दल. वसू म्हणत असते, काय त्या आर्याने सुद्धा टॅटू काढला. त्यावर रम्या म्हणत असते, अगं काढलाय म्हणजे गॅरंटी नाही आहे, पण मला काल तिच्या हातावर दिसलं काहीतरी, नक्कीच तिने टॅटू काढलाय. त्यावर वसू म्हणत असते, अगं कशी बोलतेस असं रम्या, अगं ती प्रेग्नेंट आहे, टॅटू वगैरे कशाला काढील. त्यावर रम्या म्हणत असते, तुला एक सांगू का आई, मला असं वाटतंय की आर्याला जीवा आवडतोय. असं म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते, काय म्हणजे तुला ते आर्याने सांगितलं का. रम्या म्हणत असते, अगं ती मला कशी सांगन स्वतःच्या तोंडाने की मला जीवाबद्दल काय वाटतं, मग तू कशावरनं ठरवलंस. असं म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, अगं आई कळतं ना गं, वागण्यावरून कळतं की एखाद्याबद्दल आपल्याला काय वाटतंय म्हणूनच मी सांगते, खरंच या आर्याच्या मनात काहीतरी सुरू आहे. वसू म्हणत असते, असं कसं होईल सांग बरं. अगं ती प्रेग्नेंट आहे, तिला बॉयफ्रेंड आहे, त्या दिवशी तो आला नव्हता का चेतनने. त्यावर रम्या म्हणत असते, आई मला त्या चेतननेवर सुद्धा डाऊटच आहे, तुला पटणार नाही पण तरीसुद्धा सांगते. ती आर्या बघ ना किती स्मार्ट आहे, सुंदर दिसते, एक डॉक्टर आहे, आणि त्या चैतन्याला, तो चैतन्य कसला आहे बघितलंस ना तू. मला ना हे सगळं काही ड्रामा वाटतोय, हा सगळा काही ड्रामा वाटतोय. असं म्हटल्यानंतर वसू म्हणते, काय ग रम्या तू. आता तितक्यातच या रम्याचा पाय लचकलेला असतो. वसू म्हणत असते, रम्या काय करतेस ग तू, अजिबातच काळजी घेत नाहीस, चल बरं मी डॉक्टरकडे घेऊन जाते आत्ताच्या आत्ता तुला. रम्या म्हणत असते, आई याची काही गरज नाही, घरात एवढं मोठं सुरू असताना मी डॉक्टरकडे अजिबातच जाणार नाही, मी घेते माझी काळजी. बघितलंच ना आता 16 ऑगस्ट जवळ येतोय, काव्याची एक्झाम जवळ येते, तोपर्यंत आपल्याला काहीतरी करावंच लागेल. मला काय वाटते माहिती आहे का, ते आर्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आर्यावर लक्ष ठेवलं ना सगळ्या गोष्टी कळतील. आणि ही आर्या ना असं काहीतरी लपवते ते जीवा नंदिनीच्या रिलेटेड आहे, आणि हे जर आपण शोधू शकलो ना तर 16 ऑगस्टला धमाका होणार बघ, धमाका. असंही ते रम्या वसूला म्हणत असते. वसू तर मात्र फार खुश असते. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आर्याकडे टिफिन घेऊन गेलेली असते. आता इकडे आर्या रुसलेली असते, ती जे नाटकं सुरू असतात ती अजिबातच नंदिनीकडे पाहत नसते. नंदिनी तिला सॉरी म्हणत असते, सॉरी ना ग आर्या, मी जास्तच काल रिॲक्ट केलं. आर्या मात्र तिला आणखीही इग्नोरच करत असते. आता नंदिनी म्हणत असते, काय चाललंय आर्या तुझं, मी सॉरी म्हणते ना गं, चुकलं माझं, मी जास्तच रिॲक्ट केलं म्हटलं ना, आता नाही होणार इथून पुढे. असं म्हटल्यानंतर आता आर्याच्या हातातला ती मोबाईल घेते आणि साईडला ठेवते आणि तिला परत सॉरी म्हणत असते. आता आर्याने माफ केलेलं असतं, नंदिनी तिला मिठी मारत असते. तेव्हा इकडनं नंदिनी मनातच विचार करत असते, खोटं पकडायचं असेल तर मला हिचा विश्वास जिंकायला हवा. नंदिनी मी नाटक करते, सॉरी.
बट नॉट सॉरी असं स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता इकडे आर्याला वाटत असते की नंदिनी सगळ्या गोष्टी विसरले आणि तिने माफसुद्धा केलेला आहे. इकडे आर्या तिला तो टॅटू दाखवत असते. नंदिनी म्हणत असते कालच्यापेक्षा खूप सुंदर दिसतोय का, आज उठून दिसायला लागलाय. आर्या म्हणत असते अगं जाऊ दे, आता 2-3 दिवस फक्त, 2-3 दिवसांनी तो आपोआपच निघून जाईल. असं म्हटल्याबरोबर तितक्यातची ते शारदाचा कॉल आर्याला आलेला. तर इकडे आर्याने कॉल उचललेला असतो. इकडनं शारदा म्हणत असते आर्या कशीच बाळा तू, अगं सहजच कॉल केला, म्हणलं तुझी विचारपूस करावी. त्यावर आर्या म्हणत असते काकू मी चांगली आहे, काही काळजी करू नकोस. शारदा म्हणत असते वेळेवर जेवतेस ना गं. त्यावर आर्या म्हणत असते हो नंदिनी माझ्या हातात डब्बा आणून ठेवते. त्यावर इकडनं शारदा म्हणत असते कोण हातात आणून ठेवतंय, अहो नंदिनी म्हणते मी, नंदिनी. त्यावर शारदा म्हणत असते अगं आर्या तुझा आवाजच येत नाही मला, तू जरा जवळ मोबाईल घेऊन बोल. आर्याचं म्हणणं असतं अगं काकू मी जवळच मोबाईल घेऊन बोलते. नंदिनी म्हणत असते अगं नेटवर्कचा इश्यू असेल, तू आतमध्ये जाऊन बोल बरं म्हणजे आवाज येईल. असं म्हटल्याबरोबर आर्या म्हणते बरं ठीक आहे. आता आर्या तिथनं उठते आणि आतमधल्या रूममध्ये जाऊन शारदाशी बोलत असते. इकडे ती गेल्याबरोबर नंदिनीला शारदासोबत झालेलं बोलणं आठवतं. आता नंदिनीने खरं शारदाला सांगितलेलं असते की तू आर्याला बोलण्यात गुंतून ठेव, तोपर्यंत मी माझं काम करते. इकडनं शारदा म्हणत असते अगं पण काय करायचं तुला नेमकं असं. नंदिनी म्हणत असते अगं आई माझ्यावर विश्वास ठेव ना, मी सगळं काही तुला नंतर सांगते. त्यामुळेच खरं तरी ते शारदाने आर्याला कॉल केलेला असतो. हे सगळं काही आता नंदिनीला आठवत असतं. आता नंदिनी उठते, इकडे तिकडे पाहत असते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते आता हा वेळ मिळाला ना तर याचा उपयोग करून घेतलाच पाहिजे आणि सत्य समोर आणलंच पाहिजे. या आर्याने नेमकं टॅटू कुठे काढलाय, का काढलाय आणि कसा काढलाय हे सगळं काही सत्य शोधायलाच हवं. जिथे गेली होती तिथलं बिल तरी तिच्याकडे असेलच की. असं म्हणून ती आता इकडे बिल शोधण्यासाठी आलेली असते. तिची पहिली पर्स काढते, तिच्या पर्समधलं सगळं काही सामान काढते, त्यात सगळीकडे ती सगळं शोधून सुद्धा तिला बिल कुठेही भेटलेलं नसतं. त्यामुळे नंदिनी इकडे टेन्शनमध्ये आलेली असते. ती स्वतःच्याच मनाशी म्हणत असते हिने बिल कसं ठेवलं नसेल, कुठे असेल बिल आणि काय केलं असेल. एवढं सगळं करून सुद्धा काही उपयोग होणार नाही. इकडे जी काही आर्या असते ती शारदाशी बोलतच असते. शारदा तिला पूर्णपणे गुंतून ठेवत असते बोलण्यात. इकडे नंदिनीला काही भेटत नसतं, त्यामुळे ती टेन्शनमध्ये असते. ती इकडे आर्याकडे पाहत असते आणि कुठे ठेवलं असेल हिने बिल आणि काय केलं असेल, तिने बिल घेतलंच नसेल का, ह्या सगळ्या गोष्टीचा ती विचार करत असते. परत तिला आठवतं आजकाल सगळंच काही डिजिटल आहे. मग तिने ऑनलाईन पेमेंट केलं असेल किंवा ऑनलाईन पेमेंटची रिसिप्ट काही असेल का तिच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर. आता मोबाईल तर तिच्याकडे, लॅपटॉपमध्ये बघू का असं म्हणून तिचा लॅपटॉप ओपन करते. लॅपटॉप ओपन केल्यानंतर त्यात असतो पासवर्ड. आता ती पासवर्ड 1-2 वेळेस तिच्या नावाचा किंवा असाच वेगळा वेगळा टाकून पाहते. मात्र काही केला तो लॅपटॉप ओपन होत नसतो. एकच चान्स राहिलेला असतो. नंदिनीला इकडे टेन्शन आलेलं असतं. आता काय करू, लास्ट चान्स आहे, मग आता काय पासवर्ड टाकू. थोडा विचार करते, पोटावर हात ठेवते आणि तिला आठवतं हे आर्याचं वागणं. त्यामुळे ती जीवाला काय बोलते, जन्मजय. आता जन्मजयची स्पेलिंग टाकते. स्पेलिंग टाकल्याबरोबर हा लॅपटॉप ओपन झाला. जेव्हा लॅपटॉप ओपन होतो तेव्हा मात्र नंदिनीला इकडे धक्का बसलेला असतो. आता नंदिनी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते या आर्याने जन्मजय असा पासवर्ड टाकलाय असं म्हणून स्वतःला शांत करते. तिला राग तर आलेला असतो, मात्र सगळं शोधायचं सुद्धा असतं. त्यामुळे शांत होते आणि परत शोधायला सुरुवात करत असते. आता त्यात खरं तरी टॅटू पार्लरचं जे काही नाव असतं ते तिला मिळालेलं असतं. आता नंदिनीला तो फोटो काढून घ्यायचा असतो. इकडे जी काही आर्या असते ती ते शारदाशी आणखीही बोलत असते. आता शारदाने तिला बऱ्याच वेळ गुंतून ठेवलेलं असतं. इकडे नंदिनी हळूच त्या टेबलकडे येते, स्वतःचा मोबाईल घेते आणि त्या मोबाईलने खरं तर त्या टॅटू पार्लरचं जे काही नाव, तो ॲड्रेस सगळं काही असतं त्याचा इथे फोटो काढून घेतलेला असतो. आता नंदिनीचं तर काम झालेलं असतं. तिने फोटो सेव्हसुद्धा केलेला असतो. इकडे जी काही आर्या असते ती आणखीही शारदाशी बोलत असते. आता शारदाने तिला बऱ्याच वेळ गुंतून ठेवलेलं असतं. आता आर्या म्हणत असते काकू मी तुझ्याशी नंतर बोलू का, मला जरा हॉस्पिटलला निघायचं आहे. आता शारदा म्हणत असते अगं मी रोज कुठं तुला फोन करते, बोल की जरासं. आर्या म्हणत असते आपण संध्याकाळी निवांत बोलूया, आता ठेवते मी, असं म्हणून गडबडी ठेवून देते. इकडे आर्या बाहेर पाहत असते नेमकं नंदिनी काय करते. तर इकडे शारदाला टेन्शन आलेलं असतं. शारदा म्हणत असते की मी थोड्या वेळेस हिला बोलू शकले. नंदिनीची शोधाशोध झाली असेल का, आर्या तिला पकडणार तर नाही ना, असा इथे शारदाच्या मनात विचार आलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला घरी माननी व्हिडिओ पाहत असते आणि आता तो व्हिडिओ पाहताना खरं तरी इकडे माननीला हसायला येत असतं. तितक्यात त्याची इकडनं जी काही काव्य असते ती लाडूचा बाऊल घेऊन आलेली असते. हे तेच लाडू असतात जे जीवानी पार्थने बनवलेले असतात. म्हणत असते काय सासूबाईंना एवढं हसायला काय येतंय, काय पाहताय नेमकं. त्यावर माननी तुझे लाडू खाते का, त्याचा व्हिडिओ मी बनवला होता तोच पाहते, बघ ना पार्थ काय म्हणतोय तुझ्याबद्दल, असं म्हणून आता काव्यासमोर मोबाईल धरलेला असतो. आता त्यात पार्थ म्हटलेला असतो की माझी बायको तर डेंजर बिलिंदर आहे.
नंतर तर मला आणि बेबूलनाच कामाला लावेल. आता हे सगळं काही काव्य ऐकल्यावर म्हणत असते, काय देशमुखांना येऊ देच घरी, ही फिसकारलेली मांजर काय करते हे बघतीलच हे, असं बोलतात का माझ्याविषयी, असं म्हटल्याबरोबर इकडनं माननीला हसायला येत असतं. आता तो परत व्हिडिओ पुढं लावलेला असतो. आता ते खरं तर नकळत रेकॉर्ड झालेलं असतं. इकडे माननी म्हणत असते, हे कधी रेकॉर्ड झालं, मी तर पाहितलं सुद्धा नाही. अगं मला वाटतं मी तुम्हाला बघण्यासाठी आले तेव्हा हा असाच मोबाईल राहिला काय की आणि रेकॉर्ड झालं बघ. आता दोघीही ते ऐकत असतात. आता पार त्या जीवाला म्हणलेला असतो, जीवा तुझं आणि नंदिनीचं सगळं ओके ना. म्हणजे मला आणि काव्याला असं वाटतंय की नंदिनी तिच्या पोटातल्या बाळाशी कधीही बोलत नाहीये. म्हणजे काही असेल तर सांग की. म्हणजे अपघाताचं जसं लपवलं तसं आणखी काही लपवत नाहीस ना. हे सगळं काही आता माननी आणि काव्याने ऐकलेलं असतं. आता माननी तो व्हिडिओ स्टॉप करते आणि काव्याला विचारत असते, काय गं काव्या, नंदिनीचं काही चाललंय का? म्हणजे काय झालं, पार्थने असं जीवाला काय विचारलं? त्यावर काव्या म्हणत असते, काही नाही आई, टेन्शन घेऊ नका. हे बघा, पार्थ आणि मी असंच बसलो होतो. त्या दिवशी सहज आमच्या डोक्यात विचार आला की नंदिनी ताईला आम्ही कधी तिच्या बाळाशी बोलताना पाहितलं नाही. डाऊट आला म्हणून मी थेट तिला विचारलं, का गं नंदिनी ताई, तू तुझ्या बाळाशी का बोलत नाहीस? आर्यासुद्धा तिच्या बाळाशी बोलते. वा, नंदिनी ताईंनी सांगितलं मला समजून, काही नाही हो, सगळं काही ठीक आहे. त्यावर माननी म्हणत असते, अगं सगळ्यांचे बाळ वेगळे असतात. मला काय वाटतंय माहिती आहे, नंदिनीचं बाळ अगदी तिच्यावर जाणार आहे शांत. काव्य म्हणत असते, तिच्यावर गेलं तर बरं आहे, जीवावर गेलं तर काय करायचं? त्या दिवशी आठवतंय का तुम्हाला, रम्या आणि वसुनी काय तमाशा घातला होता? तर विजयला जीवानंदिनीच्या रूममध्ये खोटं पोट भेटलं होतं. आता हे ऐकल्यानंतर माननी तर विचारातच पडते, कारण की माननीला त्या खोटा पोटाचं काही माहीत नसतं. इकडे दुसऱ्या बाजूला आर्याचं बोलणं झालेलं असतं, ती बाहेर आलेली असते. पण मात्र तितक्यातच तिला दुसरा कॉल आलेला असतो. आता तिचा आवाज येतो इकडे नंदिनीला. नंदिनी पडदेशीन मोबाईल ठेवून देते, लॅपटॉप बंद करते आणि ते समोर काही न झाल्यासारखं इथे आलेली असते. इकडे आर्यासुद्धा बोलतच बाहेर निघलेली असते. तेव्हा इकडनं नंदिनी म्हणत असते, काय गं आई काय म्हणत होती? त्यावर आर्या म्हणत होती, अगं काही नाही, काकू माझे लहानपणीचे किस्से सांगत बसली होती, मला उशीर होत होता म्हणून ठेवला मी. त्यावर नंदिनी म्हणत असते, आई पण ना एकदा बोलायला लागली ना अजिबातच थांबत नाही. सॉरी आर्या, म्हणजे आईमुळे तुला लेट झालं. त्यावर आर्या म्हणत असते, अगं त्यात सॉरी काय, माझीसुद्धा काकू ती बोलू शकते मला. बरं मी निघते, मला घाई आहे आता, हॉस्पिटलला निघते मी, उशीर होतोय मला, मी तयारी करते आणि हा टिफिनसुद्धा सोबतच घेऊन जाते. नंदिनी म्हणत असते, मी सुद्धा निघते आता, काळजी घ्या आणि टिफिन वगैरे व्यवस्थित खा. असं म्हणून नंदिनी निघून जाते आणि इकडे आर्यासुद्धा तयारी करण्यासाठी निघून जाते. इकडे दुसऱ्या बाजूला माननी काव्याला म्हणत असते, काय खोटं पोट हे कधी आलं? त्यावर काव्या म्हणत असते, आई तुम्हाला काहीच माहीत नाही का? अहो जीवाने आणलं होतं ते खोटं पोट आणि तो म्हणे त्यांच्या रूममध्ये नंदिनी ताईसमोर असं लावून फिरतो, आई ग बाई ग करतो आणि नंदिनी ताईला हसवण्याचं काम करतो. आता जेव्हाही आम्ही ऐकलं का तेव्हासुद्धा आम्हाला फार हसायला येत होतं. असं म्हटल्यानंतर माननी म्हणते, काय बाई ह्या जीवाचं खरंच काय करीन म्हणून याचा नेम नाही, पण मला ह्या खोटं पोटाचं तर काहीच माहीत नाही, माझ्यापासून कसं लपलं हे? काव्या म्हणत असते, त्या दिवशी तुम्हाला बाबांनी नाही सांगितलं का? त्यावर माननमध्ये त्यांनी सांगितलं की वसुताईने आणि रम्याने जो काही तमाशा घातला तो सांगितला, पण या खोटा पोटाचं काहीच नाही सांगितलं. म्हणजे त्यांनी मला अर्धवटं सांगितलं, बघ मला पूर्ण कळालं पाहिजे ना, यांना आल्यावर बघतेच मी. काव्य म्हणत असते, आई शांत व्हा की, मी सांगितलं ना तुम्हाला, नका काळजी करू, कळलं ना आता तुम्हाला? बरं मी येते, अभ्यासाला बसते, काही लागलं तर सांगा. असं म्हणून आता काव्या उठते आणि आतल्या रूममध्ये निघून जाते. इकडे माननी मनातच विचार करत असते, खोटं पोट कसं असतं बरं ते, एकदा बघायलाच हवं, असं इथे माननी विचार करत असते. आता ते शोधण्यासाठी सुद्धा पुढील भागात जाणार आहे बरं का ती. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग तर यापेक्षा जबरदस्त आहे. पुढील भागात आपण पाहत असतो की नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं की आर्याच्या लॅपटॉपचा पासवर्ड आहे तो म्हणजे जन्मजय. हे ऐकल्यानंतर इकडनं तर जीवाला धक्काच बसलेला असतो. नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्हाला कळतंय का, ती फक्त तुमच्यावर हक्क गाजवत नाही तर आपल्या बाळावर सुद्धा हक्क गाजवते. आता ह्या दोघांसमोर तर आर्याचं सत्य आलेलं असतं. आता नेमकं आर्याला या सर्व गोष्टीचा जाब कशा प्रकारे नंदिनी आणि जीवा विचारतात हे पाहण्यासारखंच आहे. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा जो काही पार्थ असतो तो तर अतिच करत असतो. त्याने अक्षरशः ऑफिसमध्ये इथे त्यांच्या बाळासाठी हातमोजे हाताने विणलेले असतात. जेव्हा हे सगळं काही तो काव्याला दाखवतो, आता काव्या थेटच त्याला म्हणत असते, पार्थ तुमचं काय चाललंय? म्हणजे तुम्ही बाळाच्या मागे धावता धावता आपल्या सगळ्या अपेक्षा तर विसरत नाहीत ना? असं म्हटल्यानंतर पार्थ काव्याकडे पाहतच राहतो. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा माननीला ते खोटं पोट पाहायचं असतं, त्यामुळे ती त्यांचं कपाट शोधत असते. तितक्यातच तिला ती फाईल भेटलेली असते. माननी म्हणत असते, कपाटात कोण फाईल ठेवतं? असं म्हणून ती फाईल इथे बाहेर काढते आणि बघत असते. आता ती खरं तर लिगल डॉक्युमेंटची फाईल असते, सरोगेट मदरची. जेव्हा ती पाहत असते तेव्हा मात्र इकडनं जीवा आलेला असतो. जीवा जेव्हा माननीच्या हातात ती फाईल पाहतो तेव्हा मात्र जीवाला धक्काच बसलेला असतो. माननी इकडे ती फाईल खोलून पाहणारच असते. आता जीवा तिला थांबवू शकेल
शकेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर